नमस्कार, तृप्तीज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा घेऊन आले आहे एक अनबॉक्सिंग व्हिडिओ। हे प्रोडक्ट मी मागवलं आहे ऑनलाईन आणि हे कोणतेही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे। तर बघूया, हे आहे स्टील ॲडजस्टेबल ड्रेनर आहे। तुम्ही याला ड्रेनर म्हणू शकता। हे आपण घासणी जी ठेवतो सिंकवर भांडे घासताना, तर ती बहुतांश लोक हे एक आपण जे काही लिक्विड घेतो किंवा सोप घेतो त्यावरच ठेवतो। सो तिचं लाईफ कमी होतं आणि ते खराब होतं लवकर। सो असं होऊ नये म्हणून हे नळालाच डायरेक्ट अटॅच करण्यासाठी हे आहे। सो हे बघू शकता, अशा प्रकारे आलेलं आहे प्रोडक्ट। एक स्टीलचं असं ड्रेनर आलेलं आहे आणि याला तुम्ही रॅकही म्हणू शकता। आणि असे 4 प्लास्टिकचे प्रोडक्ट आले आहे। सो हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आहेत। सो हे ॲडजस्ट कसे करायचे मी तुम्हाला सांगते। हे जे एक मोठं हे पार्ट आहे, हा पार्ट ह्यामधनं असा घालायचा आहे आणि याला 2 अशा कडा आहेत, त्या ह्या स्टीलच्या रॅकमध्ये होल्डरमध्ये अडकवायच्या आहेत। सो बघू शकता, अशा प्रकारे दोन्ही साईडनी ह्या कडा अडकवल्या आहे। सो म्हणजे हे आपल्याला नळाला असं लावता येईल। सो बघू शकताय, त्याच्यासोबत 2 असे आपल्याला एक ॲडजस्टमेंट करण्यासाठी, म्हणजे नळ छोटा मोठा असेल सो ते ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला असे 2 अजून पार्ट दिलेले आहेत। जर आपल्याला आवश्यकता नसेल, आपला नळ फक्त एकच पार्टमध्ये फिक्स बसला, सो तर आपण त्या 2 पार्टची काही आवश्यकता नसेल। आणि ज्यांना आवश्यकता असेल, ज्यांचा छोटा असेल नळ, सो ते हे दोन्ही पार्ट यामध्ये घालून आपल्या जो कोणता सिंकचा नळ असेल त्याला ॲडजस्ट करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला हे असं अशा पद्धतीने हे सर्कलनी पॅक करायचं आहे। सो हे नळाला पॅक असं बसेल आणि ते हलणार नाही। आणि आपण यावर जे काही आपले स्क्रबर असतात, स्पॉन्ज असतो, घासणी असते, लिक्विडची आपण जी असते लिक्विड ज्यामध्ये असं ती बॉटल, ती सुद्धा ठेवू शकतो। बघू शकता, मी ह्या प्रकारे लावून घेतलेलं आहे। सो अशा प्रकारे घासणीचं लाईफ वाढेल तुमच्या। थँक्यू।